महाराष्ट्राचे पहिले बांधकाम मंत्री, फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी राज्यात हरित क्रांती आणि औद्योगिक क्रांतीचा पाया रचला. सध्या सर्वत्र राबवले जाणारे कृषीपूरक औद्योगिक धोरण श्रीमंत मालोजीराजे यांनी त्या काळातच फलटण तालुक्यात राबवले. वीर धरणाच्या नीरा उजव्या कालव्याच्या माध्यमातून फलटण तालुक्यात पहिली हरित क्रांती झाली. तालुक्यातील शिवारे फुलू लागली. तर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला जादाची किंमत मिळावी म्हणून श्रीमंत मालोजीराजे यांनी राज्यातील पहिला खाजगी साखर कारखाना फलटण तालुक्यात उभारला. तालुक्यातील पिंपळवाडी नजीक उभारलेल्या या न्यू फलटण शुगरचे धुराडे त्या काळात जणू सोन्याचा धूरच काढत होते. न्यू फलटण शुगर वर्कच्या माध्यमातून फलटण तालुक्यात पहिली औद्योगिक क्रांती झाली. श्रीमंत मालोजीराजे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर शहरानजीक तालुक्यातील दुसरा श्रीराम सहकारी साखर कारखाना त्यांनी उभारला. श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या या उभारणीत श्रीमंत मालोजीराजे यांचे सुपुत्र माजी आमदार राजकुमार श्रीमंत विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी मोलाचे योगदान दिले. श्रीमंत शिवाजीराजे यांनी तालुक्यातील ऊस उत्पादकांना खरा न्याय दिला. फलटणची बाजारपेठ उभारली. श्रीमंत मालोजीराजे आणि श्रीमंत शिवाजीराजे यांनी उभारलेले हे काम फलटण तालुका कदापि विसरणार नाही. त्यांच्यानंतर राजघराण्याच्या पुढच्या पिढीतील श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांनी आपले संपूर्ण आयुष्य फलटण तालुक्यात समर्पित केले. या तीनही बंधूंनी श्रीमंत मालोजीराजे आणि श्रीमंत शिवाजीराजे यांचा वारसा पुढे चालवला. तालुक्यात धोम-बलकवडी प्रकल्पाच्या माध्यमातून दुसरी हरित क्रांती व सुरवडी येथील महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या माध्यमातून म्हणजेच MIDCच्या माध्यमातून दुसरी औद्योगिक क्रांती घडवून आणली. 1990च्या दरम्यान राजकारणात आलेल्या या तीनही बंधूंनी आपला समन्वय साधत फलटणच्या विकासाची परंपरा अखंडितपणे चालू ठेवली. श्रीमंत रामराजे यांनी राज्य पातळीवर आपले काम उभे केले, तर श्रीमंत संजीवराजे यांनी जिल्हा पातळीवर आपल्या कामाचा दबदबा तयार केला. दुसरीकडे श्रीमंत रघुनाथराजे यांनी फलटणचा ऐतिहासिक वारसा, शहर सुधारणेच्या नवनवीन योजना आणि तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या कल्याणकारी योजना राबवत आपले काम सुरू ठेवले. श्रीमंत रामराजे आणि श्रीमंत संजीवराजे यांच्या खांद्याला खांदा लावून फलटणच्या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या आणि फलटण शहरवासियांसह ग्रामीण भागातील जनतेला आपलेसे करून घेणाऱ्या श्रीमंत रघुनाथराजे यांचा आज वाढदिवस. आज आपण श्रीमंत रघुनाथराजे यांच्याविषयीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. श्रीमंत रघुनाथराजे यांच्याविषयी आपण आणखी जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. कार्यक्षमता, निर्णय क्षमता, समाजकारण, राजकारण, क्रीडा, संस्कृती, कृषी, पर्यावरण, शहरीकरण, ग्रामीण विकास, आरोग्य व स्वच्छता, रोजगार निर्मिती, उद्योग निर्मिती, अगणित क्षेत्रांमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या असामान्य प्रतिभेच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचे आमचे लाडके नेते, फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रॉयल मोटर्स, प्रोप्रायटर अजिंक्य बाळासाहेब मोरे, आसू, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर मित्रमंडळ फलटण. ज्यांचे दैवत फलटण शहर, ज्यांचा श्वास इथली माती, जे शनशन झिजती इथल्या जनतेच्या सेवेसाठी, असे आमचे फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अमर अनिल पिसाळ, आदित्य अशोक शिंदे, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर मित्रमंडळ फलटण. आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ दीपाली निंबाळकर, सभापती महिला व बालकल्याण समिती फलटण. राहुल भैया निंबाळकर, अध्यक्ष श्रीमंत रामराजे युवा मंच फलटण. ब्रेकनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. श्रीमंत मालोजीराजे यांचे सुपुत्र
राजकुमार श्रीमंत विक्रमसिंह राजे नाईक निंबाळकर व श्रीमंत सौ जयश्री मालादेवी विक्रमसिंह राजे नाईक निंबाळकर यांनी दिनांक 14 जून 1962 रोजी मुंबई येथे एका राजपुत्राला जन्म दिला. फलटण ही श्री प्रभू श्रीरामचंद्राची नगरी आणि फलटणचे राजघराणे हे प्रभू श्रीरामचंद्राचे निस्सीम भक्त आहेत. म्हणूनच की काय राजकुमार श्रीमंत विक्रमसिंह राजे व श्रीमंत सौ जयश्री मालादेवी यांनी झालेल्या या राजपुत्राचे नाम रघुनाथ राजे असे ठेवण्यात आले असावे. श्रीमंत रघुनाथ राजे यांचे शिक्षण फलटण, पाचगणी व पुणे येथे पूर्ण झाले. पण लहानपणापासूनच फलटणविषयीची आत्मीयता असलेल्या श्रीमंत रघुनाथ राजे यांनी आपले काका श्रीमंत शिवाजीराजे यांच्या मार्गदर्शनानुसार फलटण तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला. अहो, राजकारणात धटाशी धट आणि उद्धटाशी उद्धट अशी ठाम भूमिका ठेवल्यामुळे श्रीमंत रघुनाथ राजे यांच्याविषयी कमालीचा आदर फलटण तालुक्याच्या जनतेत तयार झाला आहे. श्रीमंत रघुनाथ राजे यांच्या या स्वभावामुळे अनेक जण त्यांच्यापुढे जायला देखील थरथरतात. तालुक्यातील जनतेवर जेवढा आदरयुक्त धाक श्रीमंत रघुनाथ राजे यांचा आहे, तितकाच प्रेमळ आणि भावनाविवश असणारा त्यांचा स्वभाव देखील अनेकांना भावतो. बरेचसे राजकारणी एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणाचाही वाईटपणा न घेता पुढे जात असतात, पण श्रीमंत रघुनाथ राजे हे याला अपवाद आहेत. श्रीमंत रघुनाथ राजे हे राजकारणात सक्रिय असतील, पण त्यांचा स्वभाव एखाद्या राजकारण्यासारखा नाही. आपल्या मातीविषयी, आपल्या गावाविषयी आणि आपल्या माणसांविषयी त्यांची आगळीच आपुलकी आहे. आपल्या मातीचे, गावाचे आणि माणसांचे भले करण्यातच त्यांनी समाधान मानले आहे. श्रीमंत रघुनाथ राजे यांच्याविषयी आपण आणखी जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. अगणित माणसे या जगात जन्मास येतात, पण तुमच्यासारखं दिलदार व्यक्तिमत्व एकदाच जन्मास येतं. फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पांडुरंग गुंजवटे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक, फलटण नगर परिषद, फलटण. पुरोगामी विचारांचे नेते, अजातशत्रू, दूरदृष्टीचा नेता, कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी, स्वतंत्र प्रतिमेचे नेतृत्व, फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक DK पवार, व्हाईस चेअरमन, महानंदा दूध डेअरी, मुंबई. युवकांची प्रेरणा तुम्ही, कार्याची प्रेरणा तुम्ही, संस्काराचा स्रोत तुम्ही, विचारांचा आधार तुम्ही, ध्यास आमचा श्वास तुम्ही आणि जगण्याचा विश्वास तुम्ही. फलटण तालुक्याचे नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ विजया संदीप नाळे, सरपंच, ग्रामपंचायत कोळकी, संजय बबन कामठे, उपसरपंच, ग्रामपंचायत कोळकी, GD दडस, ग्रामविकास अधिकारी कोळकी, कैलास नाळे, अधीक्षक कोळकी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ, ग्रामपंचायत कोळकी. ब्रेकनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. श्रीमंत रघुनाथ राजे हे इतिहासाचे गाढे अभ्यासक आहेत. ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी त्यांची नेहमी तळमळ असते. फलटण संस्थानचे भूषण असलेला मुधोजी मनमोहन राजवाड्याला दिलेली झळाळी हे कधीही कोणीही विसरू शकणार नाही. राजवाड्यातील छोट्या छोट्या गोष्टीवर श्रीमंत रघुनाथ राजे यांची नजर असते. जुन्या वास्तूंचे संरक्षण आणि जतन करण्याची श्रीमंत रघुनाथ राजे यांची नेहमी आग्रही भूमिका असते. फक्त जुन्या वस्तूच नव्हे तर जुन्या मोटारी देखील श्रीमंत रघुनाथ राजे यांनी जतन केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जुन्या गाड्यांचा सर्वात मोठा संग्रह श्रीमंत रघुनाथ राजे यांच्याकडे आहे. या जुन्या गाड्यांचे भले मोठे संग्रहालय उभारण्याचा मानस असल्याचे श्रीमंत रघुनाथ राजे यांनी कित्येकदा बोलून दाखवले आहे. ऐतिहासिक ठेवा जपत फक्त राजेशाही थाटात जगणे हे त्यांचे उद्दिष्ट नाही. सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी देखील श्रीमंत रघुनाथ राजे यांनी तितकेच प्रयत्न केले आहेत. श्रीमंत
श्रीमंत रघुनाथ राजे यांनी खूप बारकाईने लक्ष देऊन शहर सुधारणेच्या नवीन योजना राबवल्या आहेत. फलटण शहराला सुटसुटीत आणि नीटनेटके करण्याचे काम श्रीमंत रघुनाथ राजे यांनी केले आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शहरवासियांच्या भल्यासाठी काम केल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न श्रीमंत रघुनाथ राजे यांनी कधी कोट्यावधीच्या घरात नेऊन ठेवले हे फारसे कोणाला समजलेच नाही. आगामी काळात तालुक्याची गरज ओळखून उभारत असलेले कोविड हॉस्पिटल असो किंवा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ठिकठिकाणी उभे केलेले पेट्रोल पंप असोत, श्रीमंत रघुनाथ राजे यांनी जनसामान्यांसाठी विकासाचा इतका मोठा डोंगर उभा केलाय की त्याचे मोजमाप एका वेळी घेणे शक्य नाही. मुदोजी मनमोहन राजवाडा, फलटण नगरपालिका आणि फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती अशा विविध ठिकाणी केलेल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला एवढेच दिसते की श्रीमंत रघुनाथ राजांनी ज्या ठिकाणी आपला हातभार लावला त्याचे सोनेच केले. आगामी काळातही त्यांच्याकडून फलटण तालुक्याची अशीच सेवा घडत राहो यास त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. धन्यवाद.